नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये। वादाच्या भोवऱ्यात असलेला वाल्मिक कराड, तुरुंगात असलेला वाल्मिक कराड आणि त्याची मुलं ही देखील अडचणीत गोत्यात येत आहेत असा व्हिडिओ सध्या आपण प्रसारित केलेला होता। आणि त्याच धर्तीवर बाळा बांगर यांनी वाल्मिक कराडाचा मुलगा श्री कराड याच्या संदर्भाने मोठे गौप्यस्फोट केलेत। काय केलं ते एकदा जाणून घेऊयात। काय माहिती आहे तुमच्याकडे? अहो, इथं श्रेया कराड तर फार लांबची गोष्ट राहिली सर। इथं हे त्या गोट्या गीतेलाच अटक होय नाही। तो व्हिडिओ व्हायरल करून त्याचं कीर्तन ऐकायची वेळ बीड जिल्ह्यातल्या जनतेवर आली आणि त्याच्यात तो सांगतोय माझं दैवत वाल्मिक कराड आणि त्यांचा भक्त हा वाल्या कराडचा भक्त हा गोट्या गीते। अहो, ह्या गोट्या गीतेलाच अटक होय नाही तर श्रेया कराड किती मोठा विषय राहिला म्हणजे। श्रेया कराड आतापर्यंत तुम्हाला सांगतो, मला जेवढी प्राथमिक माहिती भेटली आहे, श्रेया कराड हा भूटान नेपाळ देशामधून बाहेर देशात पलायन करायचा प्रयत्न चालू आहेत त्याचे। मला बाहेर देशामध्ये त्यानं पळून जायचा प्रयत्न केला असता तर त्यांनी पुरावे सगळे दाखल करावं, सादर करावं। खरं सांगायचं म्हणलं तर बघा, माझा अजून पासपोर्ट नाही, माझ्या वडिलांचंही पासपोर्ट नाही। माझ्या भावाला जर पळून जायचं असतं तो कधीच पळून गेला असता। ह्याच्यामध्ये ना माझा कुणाचा संबंध आहे, ना माझ्या भावाचा संबंध आहे, ना माझ्या वडिलांचा संबंध आहे। जी काही चौकशी होईल आम्ही कुटुंब त्याला सामोरे जाऊ, जे काय असेल ते न्याय देऊ, तर त्याच्यामध्ये हे करेल, चौकशीमध्ये समोरच येईल ना। बरं, धनंजय मुंडेंचं देखील नाव अप्रत्यक्षरित्या थेट घेतलं जात आहे, काय नेमकी सत्यता, कसं तुमचं याच्यात? बघा, धनंजय मुंडे साहेबांचं नाव ह्याच्यामध्ये प्रत्यक्षरित्या अप्रत्यक्षरित्या घेतलं जातं। त्यांना आम्हालाही माहिती आहे, त्यांनाही माहिती आहे, किंवा जे कोण लोक त्यांना टार्गेट करतात त्यांनाही माहिती आहे की का साहेबांना टार्गेट केलं जातं। कुणाच्या तरी खांद्यावर बंदूक ठेवायची, ज्याच्यावरती वार करायचं त्याच्यावरती वार करायचं। त्यामुळे ह्याच्यानंतर जे काही चौकशीमध्ये समोर येईल ते सगळ्यांसमोर येईलच सर। आता कराड कुटुंबाची नेमकी भूमिका काय असणार आहे? तुम्ही पत्रकार परिषद घेणार आहेत असं देखील तुम्ही सांगितलंय, पण नेमकी सत्यता काय आहे? नाही, ह्याच्यामधली सत्यता आमच्या ह्याच्यामध्ये काहीही संबंध नाही आहे। महादेव मुंडेंना ना मी ओळखत होतो, ना माझे वडील ओळखत होते, ना माझा भाऊ ओळखत होता। ज्या व्यक्तीला ओळखतच नाही आम्ही, तर त्या व्यक्तीला मारायचा संबंध काय? कुठंतरी उठायचं, कोणीतरी जोडायचं, ह्यांना प्लॉट पाहिजे होता, ह्यांना फलानं पाहिजे होतं। बरं ठीक आहे बाबा, त्या दिवशी ज्ञानेश्वरी ताई म्हणल्या की आम्हाला ऑफर आली, तुम्ही कोण ऑफर घेऊन आलो तर त्याचं नाव पुढं करा ना, त्याचं नावानिशी सांगा। त्यांचं म्हणणं होतं ना की आम्ही ऑफर दिली, प्लॉट देतो, ती काय एक XYZ अमाऊंट देतो। ठीक आहे, जो व्यक्ती तुमच्याकडे आमची मध्यस्थी घेऊन आला तर त्याचं नाव पुढं करा। तुम्ही बसा, मीडियाला बोलवून घ्या, त्या माणसालाही बोलवा, त्यानं सांगू दे तुमच्यासमोर आमच्यासमोर किंवा हो मी ह्यांच्याकडनं ऑफर घेऊन आलो होतो, तर आपण नाही। आमच्या ह्याच्यामध्ये साहेब एकच म्हणणं आहे, सगळ्यांना हात जोडून विनंती हीच आहे, तुम्ही SITची मागणी करताय, तुम्ही CIDची मागणी करताय ना, मी कराड कुटुंबाच्या वतीने CBI चौकशीची मागणी करतो। बघूया ना, एकदा होऊ दे, काय ह्यांना काय सिद्ध करायचं आहे, काय करायचं आहे। ह्यांच्याकडे पुरावे तर आमच्याकडे काही पुरावे असतील, बरोबर, आम्ही आमचे पुरावे सादर करू। काही दिवसामध्ये मी आमचे कुटुंबीय सगळेजण बसून एक प्रेस कॉन्फरन्स घेणारच आहोत, त्याच्यामध्ये आम्ही आमचे पुरावे मांडतो। कोण खरं बोलतंय, कोण खोटं बोलतंय, कोण कशामध्ये आहे, कोण किती इन्व्हॉल्व आहे, कुठंतरी यायचं, काहीतरी बडबडायचं, 20-20 महिन्यानंतर कुणाचंही नाव घ्यायचं, त्याच्यामध्ये कितपत तथ्य आहे आणि कितपत काय आहे ते कुमावत साहेब आहेत। आम्हाला कुमावत साहेबांवरती भरोसा आहे, जे काही SIT स्थापन झाली आहे, न्यायदेवतेवरती भरोसा आहे, होईल, जे काय व्हायचं ते होईल व्यवस्थितच। 17 तास चौकशी झाली असं देखील काही ठिकाणी सांगितलं जातं, काय सत्यता आहे? 17 तास चौकशी वगैरे ना माझी झाली आहे ना माझ्या भावाची झाली आहे। जसं की मागच्या तारखेला आमच्या वकील साहेबांनी सांगितलं होतं की आम्ही हायकोर्टमध्ये जाणार आहोत। माझा भाऊ आता सध्या हायकोर्टमध्ये आहे। तर मंडळी, होते बाळा बांगर। बाळा बांगर यांनी वाल्मिक कराड याचा मुलगा श्री कराड याच्या संदर्भाने हे गौप्यस्फोट केला। महादेव मुंडे हत्या प्रकरणामध्ये आणि इतर प्रकरणामध्ये श्री कराड जो वाल्मिक कराडचा मुलगा आहे आणि वाल्मिक कराडची गँग ही मोठ्या प्रमाणात सहभागी होती आणि अशाच या सहभागामुळे त्यांना आता शिक्षा देखील होण्याची शक्यता आहे। त्यात आता आपण यापासून वाचलो पाहिजे, यातनं बाहेर पडलो पाहिजे, यासाठी प्रयत्न या गँगचे आणि या मंडळींचे सुरू आहे। आणि यासाठी श्री कराड जो वाल्मिक कराड याचा मुलगा आहे तो आता देश सोडून जाण्याच्या तयारीमध्ये आहे असं खळबळजनक वक्तव्य यावेळेस बाळा बांगर यांनी केलेलं आहे। TV9 यांच्या सौजन्याने आम्ही तुम्हाला हा व्हिडिओ दाखवतो आहोत। एका मुलाखतीमध्ये, TV9च्या एका मुलाखतीमध्ये बाळा बांगर यांनी वाल्मिक कराड याचा मुलगा श्री कराड याच्या संदर्भाने ही महत्त्वपूर्ण विधानं केलेली आहेत। यामध्ये श्री कराड हा त्याच्यावरती प्रशासनाकडनं, पोलीस प्रशासनाकडनं जो फास आवळला जातोय, जो ट्रॅप आवळला जातोय आणि त्याला या गुन्ह्यांची शिक्षा
मिळवून देण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीनं प्रयत्न सुरू आहेत. आणि आता वाल्मिक कराड हा जेलमध्ये असताना महादेव मुंडे यांच्या हत्या प्रकरणामध्ये ज्ञानेश्वरीताई मुंडे यांनी मुख्यमंत्र्यांची गृहमंत्र्यांची भेट घेतली असता या प्रकरणावर विशेष अशी एक SIT स्थापन झालेली आहे. आणि या SITच्या सगळ्या तपासादरम्यान गोट्या गित्ते, वाल्मिक कराडचा मुलगा श्री कराड यांच्यावर देखील मोठ्या प्रमाणात टांगती तलवार आहे. त्याचं कारण असं आहे की बाळा बांगर यांच्या सांगण्याप्रमाणे श्री कराड तसेच गोट्या गित्ते आणि इतर मंडळी या खुनाच्या सहभागात आहेत. ते देखील याचे आरोपी आहेत असं बाळा बांगर आणि इतर मंडळी सांगतात. तर या सगळ्या घटनाक्रमामध्ये आता श्री कराड जो सध्या बाहेर आहे, निवांत आहे, पण त्याच्यावरती ट्रॅप हे मजबूत होतात आणि यातून वाचण्यासाठी तो देश सोडून जाण्याच्या तयारीत असल्याचा अतिशय महत्त्वाचा आणि मोठा खुलासा यावेळेस बाळा बांगर यांनी केला. मंडळी, याबद्दल तुम्हाला काय वाटतं आहे? तुमच्या प्रतिक्रिया आणि तुमच्या कमेंटचे अवश्य नोंद करा. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर शेअर जरूर करा. बघत रहा मराठी एक्सप्रेस. धन्यवाद.